आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक दोन महत्त्वाचा निर्णय गड किल्ल्यांवरील अतिक्रमण निष्कासित व प्रतिबंधित करण्यासाठीचा जी कमिटी स्थापन केली गेलेली आहे, म्हणजे जेवढे गड किल्ल्यांवर जी अतिक्रमणं आहेत, जी महत्त्वाची धार्मिक स्थळं आहेत, त्याच्यावर जे काय अतिक्रमणं तयार झालेली आहेत ते हटवण्यासाठी, निष्कासित व प्रतिबंधित करण्यासाठीची जी कमिटी आहे, ज्याच्यामध्ये जी सांस्कृतिक मंत्रींच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली आहे, त्याचे सहअध्यक्ष महसूल मंत्री आहेत, सदस्य ग्रामविकास मंत्री आहेत, दुसरे सदस्य पर्यटन मंत्री आहेत, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, वने मंत्री आहेत आणि बंदरे मंत्री आहेत, म्हणजे मी. यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार मानेन की अतिशय महत्त्वाचं आणि ऐतिहासिक काम करण्याची जबाबदारी ज्या कमिटीला दिलेली आहे, त्या कमिटीमध्ये त्यांनी मलाही सदस्य म्हणून घेतलेलं आहे. यामुळे गड किल्ल्यांवर आणि महत्त्वाच्या जे काही स्थळं आहेत त्याच्यावर जी अतिक्रमणं होतात, जी हिरवी चादरं टाकले जातात, जे थडगे बांधले जातात, जे अनधिकृत आहेत, ते काढण्याची जबाबदारी जे कमिटीमध्ये आहे त्याचा सदस्य मला बनवलं असल्यामुळे खऱ्या अर्थाने हे असंख्य हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष यासाठी लढत आलेले आहेत, संघर्ष करत आलेले आहेत, आंदोलन करत आलेले आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही कमिटी मोठा हातभार लावेल आणि म्हणूनच यासाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं मनापासून मी आभार मानतो. मुळामध्ये आपला इतिहासच पुसण्याचं काम या अशा पद्धतीचे अतिक्रमण करण्याचे जे लोक आहेत, जे जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत, ज्यांना छत्रपती शिवरायांपासून एकंदरीत हिंदवी स्वराज्याचा जो इतिहास छत्रपती शिवरायांनी घडवला त्याला पुसण्याचं काम हे अशा पद्धतीचे थडगे उभे करायचे, पाहिजे तिथे हिरवी चादरे टाकायची आणि त्याच्यामुळे आणि तिथे मग आपले कार्यक्रम सुरू करायचे आणि मग सांगायचं आणि मग कोण काढायला गेलं तर तिथे मोठा तिथे सगळे आजूबाजूचे सगळे जमा होतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता आमचे सगळे गड किल्ले जिहादमुक्त करण्याचे एक चांगली जबाबदारी या कमिटीवर आले असल्यामुळे या संधीचं सोनं आम्ही निश्चित पद्धतीने करू. हा संपतो येतो. नक्की येणार ना, कारण का जे काही थडगे किंवा जे काही अनधिकृत बांधलं जातं त्याच्यामध्ये धर्माच्या नावाने कधी कधी त्याच्याकडे हत्यारही सापडलेले आहेत, कधी कधी देशाच्या विरोधात जे काही कुठे अतिरेकी असतील, कोण असतील तेही त्याच्यामध्ये लपताना आणि श्रेय घेता म्हणजे तिथे कुठेतरी गायब होत असताना दिसलेले आहेत. म्हणून ही सगळे प्रकार मुळामध्ये आमच्या गड किल्ल्यांवर कोण वाकड्या नजरेने बघताच कामा नाही, कोणाची हिंमतच होता कामा नाही. पण हे जे काही हिरवी चादर टाकण्याचे जे काही प्रकार सर्रास हल्ली आपल्याला बघायला मिळतात ते सगळे बंद करण्याची जबाबदारी आता ह्या कमिटीच्या निमित्ताने आमच्या खांद्यावर आलेली आहे. म्हणून मी आत्ताच आपल्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे या थडग्याच्या आजूबाजूला बसून माझी हे पत्रकार परिषद बघत असतील त्यांना सांगेन, आत्ताच आपली हिरवी चादर गुंडाळा, घरी घेऊन जावा, नाहीतर उद्या अगर आम्हाला काढण्याची पाळी आली तर आम्ही तर कोणाचं ऐकत बसणार नाही. सर, याला जोडून विचारतो, याआधी अफजलगडच्या कबरीजवळचं अतिक्रमण हटवण्यात आलं होतं, मात्र विशाळगड किंवा काही गड किल्ल्यांवरती जी अतिक्रमण झाली होती ती हटवण्यासाठी एक डेडलाईन सरकारने ठरवली होती. मात्र ती डेडलाईन उलटल्यानंतर ही अतिक्रमण कायम दिसत आहे. आता तुम्ही स्वतः या ठिकाणी व्हिजिट करणार आहात का, काही बैठक घेणार आहात? नाही, आम्ही जे करू ते आमच्या पद्धतीने करू आणि तुम्हाला न सांगता करू असं आहे. खरं आम्हाला जे करायचं आहे ते मीडियासाठी करायचं नाहीये. आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे आमच्या
म्हणजे छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे हे जे आमचे दैवत आहेत, ह्यांनी जे जो इतिहास हिंदवी स्वराज्याचा घडवलेला आहे, त्याच्यावर अशा पद्धतीचे कोणीही हिरवं आक्रमण कोण करत असेल ते हटवण्याची चांगली जबाबदारी आता आमच्या खांद्यावर असल्यामुळे त्या कामामध्ये आम्ही कोणाचंच हस्तक्षेप, मग मीडियाचे मित्र पण असतील तरी करायला देणार नाही. पहिल्या टप्प्यामध्ये काही विशिष्ट तुम्ही यादी काढली आहे का? आम्हाला तोंडपाठ माहिती आहे. आमच्यासारखा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आम्ही असंख्य आंदोलनं केली, हिंदू सकल मोर्चे काढले, लँड जिहादचे असंख्य प्रकार, हिरवी चादर टाकण्याचे असंख्य प्रकार मला तोंडपाठ माहिती आहे. म्हणून आता उद्यापासून ऍक्शन सुरू. सर, याआधी शिवप्रेमींनी आंदोलन देखील केली होती, मात्र काही राजकीय पक्षांचे हस्तक्षेप पाहायला मिळालेले होते. तर आता मी असल्या आमच्यासारखे लोक सदस्य म्हणून असल्यामुळे काय राहतं काय, आम्ही टॅक्स फ्री आहे, तुम्ही चिंता करू नका. आम्ही या बाबतीमध्ये तडजोड होणार नाही. मी नेहमी बोलतो, हिंदुत्व या विषयावर तडजोड होणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर तडजोड होणार नाही. म्हणून तुमच्या माध्यमातून मी त्या गड किल्ल्यांवर कोणी अगर हिरवी चादरी टाकली असतील तर मला तुम्ही असं फोल्ड करायला सुरू करा किंवा स्वतः काढा, त्रास होणार नाही नंतर. कारण आमचे बुलडोजर का ऐकणार नाही, आमच्या जेसीबी का ऐकणार नाही, यापेक्षा तुम्ही स्वतः काढा, त्रास कमी होऊन जाईल. मुंबईबाबत तुम्ही एक ट्विट जे आहे ते सकाळी केलेलं आहे. मुंबईबाबत एक ट्विट केलं आहे. तर मुंबईबाबत केलेलं ट्विट हे कोणाला अमान्य हे सांगा ना. मुंबईचं डीएनएच मुळात हिंदुत्वाचं आहे. मुंबई आय लव्ह महादेवलाच मानणार आहे, इथे दुसरं कुठलंच आय लव्ह चालत नाही. कोणाचेच लाड आम्ही सहन करत नाही. म्हणून जे सत्य मुंबईचं आहे, मुंबई इज इक्वल टू महादेव, म्हणजे मुंबई लव्ज महादेव स्पष्ट आहे. आणि त्याच दिशेने महादेवाला वर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती, महादेवाच्याच विचारांवर चालणारा व्यक्ती मुंबईचा महापौर म्हणून तिथे बसवणार. दुसरे कुठलेच आय लव्ह इथे चालायला देणार नाही. ती नौटंकी करायची असेल तर पाकिस्तान, इस्लामाबादवर निघून जावं. आम्हाला तशी पण मुंबईत घाण नको आहे. मुंबईत 25 वर्षात काय काय केलं याचं आदित्य ठाकरेंनी काल लेखाजोखा मांडला. हो, बांगलादेशी वाढवले, रोहिंगे वाढवले, त्यांना आधार विधार कार्ड करून आपले मतदान वाढवलं, त्यांना अनधिकृत पाण्याचं कलेक्शन दिलं, त्या बीएमसीच्या जमिनींवर 4-4 फ्लोअरचे मदरसे बांधले, त्याच्यावर अनधिकृत मस्जिदी बांधली. त्याच्या पण जरा 4 तासाचं प्रेझेंटेशन करायला सांग ना त्याला, नाहीतर मी करतो, दाखवतो, मातोश्रीच्या समोरच स्क्रीन लावतो पाहिजे तर. त्यांनी चॅलेंज केलंय की आम्हाला नाही, मला आता लहान मुलांना चॅलेंज करायची सवय नाही. या अशा आंबट गोष्टी मी करत नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यामुळे वादग्रस्त निर्माण झाले आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती संशय पुन्हा एकदा त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपली अरे एवढेच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जरा 2014ला इलेक्शनच्या वेळी लक्ष दिलं असतं ना, खूप विषय वेगळे झाले असते. असं आहे. म्हणून त्यांना सांगा की आता काय हातातून सगळे निघून गेलेले विषय आहेत. देशाच्या विरोधात भूमिका घेणं ह्यालाच काँग्रेसचा डीएनए म्हणतात. पाकिस्तानचं मुखपत्र कोण असेल तर त्याला काँग्रेस पक्ष म्हणतात. मुस्लिम लीग, आता केरळमध्ये जे त्यांचे उमेदवार निवडून आले काँग्रेसचे या महापालिका निवडणुकीमध्ये, नगरपालिका काय, त्याच्यामध्ये त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे होते, हिरवे झेंडे होते. बघा तुम्ही तपासा केरळमध्ये. तर अशा लोकांकडून तुम्ही पाकिस्तानचीच बाजू घेत असताना तुम्हाला ऐकणार, हे काय कधी भारताची बाजू घेणार नाही. एक आखरी लिहिले वसई विरारमध्ये आता तुम्ही ज्या प्रकारे लक्ष घातलं होतं मुलाखतीसाठी गेलेला होता, मुलाखतीसाठी लक्ष कुठे घातलं? आता भाजपला एक लक्षात घ्या, माझ्या पक्षाने दिलेली मला ती एक इंटरव्ह्यू घेण्यासाठी जबाबदारी होती. अधिकृत काय मला कळवण्यात येईल मी तुम्हाला कळवू. उगाच तुम्हाला जबाबदारी तुम्हीच आता करणार करून माझी विकेट काढू नका. भाजपा बताइए कि महाराष्ट्र भर के जितने भी छत्रपति शिवाजी महाराज के गढ़ किले थे उसमें से इंक्रोचमेंट हटाने की समिति बनाई गई है, किस तरीके से काम? देखिए, मैं आदरणीय मुख्यमंत्री हमारे देवेंद्र फडणवीस जी का और मेरे दोनों उप मुख्यमंत्री का तहे दिल से मैं उनका धन्यवाद मानूंगा कि जो गढ़ किलों के ऊपर जो अतिक्रमण है, जो इंक्रोचमेंट है, जो जिहादी मानसिकते के जो लोग हैं, उसको हमारा जो छत्रपति शिवाजी महाराज ने जो हिंदवी स्वराज्य का इतिहास जो रचा है, उसको नष्ट करने का काम इस तरीके के जो लोग जो गढ़ किलों के ऊपर अतिक्रमण करते हैं उसको हटाने की जो समिति
बनाई है उसमें मेरे को सदस्य बनाया है। ये बहुत बड़ी जिम्मेदारी है। हमको महाराष्ट्र में किलों को जिहाद मुक्त करना है। मतलब जो जिधर भी हरी चद्दर बिछा देनी की, उधर फिर बाद में मदार और सब खड़ा करना, फिर उसके बाद फिर अपने त्योहार करना, ये सब जो हमारे गढ़ किलों के ऊपर इंक्रोचमेंट के नाम पे जिहाद करने का जो कोई कार्यक्रम था, उसको रोकने की बहुत बड़ी जिम्मेदारी ये सदस्य, ये कमेटी के कंधों पे डाली गई है। एक हिंदुत्व विचार का सोच का कार्यकर्ता बनने के नाते हमें बहुत सारी आंदोलन इस बारे में हम लोगों ने की थी। इसलिए आने वाले वक्त में महाराष्ट्र में जितने गढ़ किले हैं वो आपको जिहाद मुक्त जरूर दिखेंगे। आज ट्वीट किया आपने कि एम फॉर मुंबई, एम फॉर महादेव। कुछ लोगों को इस ट्वीट का चुभन भी है। नहीं, क्योंकि उनको मुंबई का डीएनए मालूम नहीं है। मुंबई का डीएनए ही हिंदुत्व का है। मुंबई में हर एक आई लव महादेव वाले ही रहते हैं। आई लव बाकी वाले पाकिस्तान इस्लामाबाद में चले जाएंगे तो हमको कोई उनको रोकने वाला इधर कोई नहीं है। और आई लव महादेव मानने वाला ही व्यक्ति मुंबई का महापौर बनने वाला है। बाकी आई लव वाले पाकिस्तान इस्लामाबाद में गेट आउट हो जाए, कोई रोकेगा नहीं उनको। हमको वैसे ही मुंबई में गंदगी नहीं चाहिए। लेकिन जिस तरीके से आदित्य ठाकरे 25 साल का अपना ब्यौरा बताते हैं कि कैसे, मैं इसलिए बताया ना, 25 साल का आदित्य ठाकरे और उनके फैमिली जो कोई है, बाला साहब ठाकरे को मैं अलग गिनता हूं। उनका और आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे का कुछ संबंध नहीं काम के बारे में। हाँ, पर आदित्य ठाकरे ने कभी तो उनके बीएमसी के कार्यकाल में जो यहाँ बांग्लादेश रोहिंग्या मुसलमान जो आके उन्होंने बिठाए, उनका कभी हिसाब देंगे क्या? उनको लाइट, पानी, आधार कार्ड, वोटिंग राइट उनको जो दिया उसके बारे में बताएंगे क्या? हमारे हिंदुओं को मारने के बजाय नल बाजार, भेंडी बाजार में जाके उनको जाके मराठी बोलने का सिखाएंगे क्या? कभी तो मदरसा में कभी तो मराठी बोलने को सिखाने को बताएंगे क्या? इस सब का भी जरा हिसाब बताना चाहिए ना। हम बाला साहब ठाकरे जी का अगर लेगेसी अगर बताते रहेंगे तो वो हिंदुत्व की है। 92-93 के राइट के बाद में बाला साहब ठाकरे ने ही मुंबई को बचाया। इनके जैसे मुंबई को लूटा नहीं है। इसलिए मुंबई का हिंदू जो आज जिंदा है उसका कारण बाला साहब ठाकरे और हमारे हिंदुत्ववादी कार्यकर्ता है। और इन्होंने प्रेजेंटेशन देना हो ना, कितने रोहिंग्या बांग्लादेशी तुम्हारे माध्यम से इधर आए हैं, उसका भी कभी तो हिसाब देना चाहिए ना। पृथ्वीराज चौहान जो सैनिकों के ऊपर सवाल खड़े कर रहे हैं, सेना के ऑपरेशन को फेल बता रहे हैं, कैसे? कोई भी कांग्रेस के नेता इस तरीके का बात करे तो आपको अभी आश्चर्य लगने की जरूरत नहीं लगनी चाहिए कि कांग्रेस ये पाकिस्तान की जुबान बोलने वाली पार्टी है। जो पाकिस्तान को चाहिए रहता है, जिसके वजह से उनको खुशी होती है, वही वैसे का वैसा आपको कांग्रेस वाले बोलते हुए दिखेंगे। इसे पृथ्वीराज चौहान ये मुस्लिम लीग और आईएसआई और इन जैसे ही लोगों की बात करते, बाकी नया कुछ नहीं है। भाजपची कामं केलेली नाही आहे, ती कामं केलेली असं सांगतं आणि शिवडीचा पुनर्विकास हा कधी होणार हा सवाल केला. आता त्याच्यासाठी आमचे अमित साटम उत्तर द्यायसाठी तयार आहेत. तुम्ही त्यांना विचारणारे प्रश्न मला विचारू नका. आमचा मुंबई अध्यक्ष अतिशय सक्षम आहे. तुम्ही लावालावीचे कामं थोडे कमी करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.